नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये तलाठी भरतीची 2400 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण बघा 2023 मध्ये जी भरती झाली होती त्याच्यामध्ये जे आयोगाचे 57 पेपर झाले होते, तर त्याचे आपण सिरीज चालू केलेले. त्याच्यामधला आज आपण 9वा पेपर बघणार आहे, की जो आपला बघा 19 ऑगस्ट 2023 मध्ये तिसऱ्या शिफ्ट मध्ये झाला होता. ठीक आहे बघा. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे तुम्हाला. तर त्याची फी फक्त 999 रुपये असेल. सेम त्याचप्रमाणे एमपीएससी साठी पण आपल्या ऍप्लिकेशनवरती बॅच अवेलेबल आहे आणि त्याची पण फी तुम्हाला 999 रुपये असेल. ठीक आहे. आणि आता आपण सरळ सेवेसाठी बॅच सुरू करतोय, तर ती काही दिवसामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनवरती अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा प्रश्न आहे. काय दिसतंय बघा. एक कार 2 शहरांदरम्यान 60 किलोमीटर पर आवर वेगाने प्रवास करते आणि परत येताना तिचा वेग 40 किलोमीटर पर आवर असतो. ती पुन्हा मूळ वेगाच्या दुप्पट वेगाने पहिल्या शहरातून दुसऱ्या शहरात जाते आणि परत तिच्या मूळ वेगाच्या निम्म्या वेगाने परत येते. तर संपूर्ण प्रवासादरम्यानचा तिचा सरासरी वेग किती? बघा आता सुरुवातीला जाताना वेग किती आहे तिचा? 60 किलोमीटर. बघा जाताना वेग किती आहे तिचा? 60 किलोमीटर आहे. परत येताना किती दिलाय बघा? 40 किलोमीटर दिलाय. ठीक आहे बघा. आता परत काय केलंय बघा? परत जाताना काय दिलंय बघा? मूळ वेगाच्या दुप्पट वेगाने गेली ती. परत तिसऱ्या वेळेस जाताना काय केलंय? ह्याच्या मूळ वेगाच्या दुप्पट वेग म्हणजे 120 वेग केलाय तिने. आणि परत येताना काय केलंय बघा? येताना परतीचा जो मूळ वेग होता, तर त्याच्या काय म्हटले बघा? त्याच्या परतीच्या मूळ वेगाच्या निम्म्या वेगाने. म्हणजे 40च्या निम्म किती झालं बघा? 20 ने तिने परत आली. तर काय म्हटले बघा? तर संपूर्ण प्रवास दरम्यानचा तिचा सरासरी वेग शोधा. आता आपल्याला अंतर किती आहे माहिती आहे का? नाही. मग आपल्याला काय करायचं? सरासरी वेग काढायचा. बघा आता लक्षात घ्या. आपण कुठल्या स्पीडने गेलोय बघा. आता हा सगळा वेग आहे. बरोबर आहे का? इथं वेग आहे, हा वेग आहे, इथं वेग आहे, इथं वेग आहे. बरोबर आहे का? बघा आता लक्षात घ्या. 60, 40, 20 आणि 20 चा सॉरी 60, 40, 120 आणि 20 चा लसावी किती असतो लक्षात घ्या. तर 120 असतो लक्षात घ्या. किती आला? 120 म्हणजे 60, 40, 120 आणि 20 चा लसावी किती आला? तर 120 आला. बघा 6 दुनी 12, 4 त्रिक 12, 12 एके 12, बेसक्क 12. ठीक आहे? बघा आता लक्षात घ्या. मग आता हे झाला वेग. अंतर किती असेल बघा? अंतर किती झालं मग आपलं? 120 किलोमीटर. मला सांगा 120 किलोमीटर अंतर जर तुम्ही 60 किलोमीटर पर आवर वेगाने जर गेला, तर तुम्हाला किती वेळ लागेल बघा? तर 2 तास वेळ लागेल. इथं 2 तास वेळ लागेल. बघा परत येताना तेच 120 किलोमीटर अंतर आपण 40च्या स्पीडने आलो, तर आपल्याला किती वेळ लागला बघा? तर 3 तास वेळ लागला. परत बघा तेच 120 किलोमीटर अंतर बघा तेच 120 किलोमीटर अंतर आपण 120च्या स्पीडने आलो, तर आपल्याला किती वेळ लागला? 1 तास वेळ लागला. मग 1 तास आणि परत तेच 120 किलोमीटर अंतर आपण 20च्या स्पीडने कव्हर केलं, तर किती वेळ लागला आपल्याला? 6 तास वेळ लागला. बरोबर आहे का बघा? 20 सक्क 20 असे 120 सक्क 120 4 त्रिक 12 6 दुनी 12. ठीक आहे. बघा आता एकूण प्रवास किती झाला आपला बघा? 120 120 120 120 म्हणजे 12 चोक 48. एकूण प्रवास झाला आपला 480 किलोमीटरचा. म्हणजे एकूण अंतर किती कव्हर केलं आपण? 480 भागिले एकूण लागलेला वेळ किती आहे बघा आपल्याला? 6 आणि 1 7, 7 आणि 3 10 आणि 2 12 तास. हा झाला 12 तास म्हणजे हा झाला तुमचा वेळ. अंतर भागिले वेळ केलं की बरोबर काय असतं? वेग असतो. मग 480 किलोमीटर पूर्ण करायला तुम्हाला 12 तास लागले. मग सरासरी वेग किती असेल बघा? 12 एके 12, 12 चोक 48 म्हणजे किती आला बघा? 40 किलोमीटर पर आवर. हा तुमचा सरासरी वेग होता. म्हणजे जो ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा एनालॉजीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा? खालील अक्षर समूह जोड्यांमधील अक्षर समूहांचा ज्या प्रकारे एकमेकांशी संबंध आहे, त्याच प्रकारे संबंध असलेली अक्षर समूह जोडी दिलेल्या पर्यायातून निवडा. ठीक आहे बघा. ह्याचा संबंध जसा आहे, तोच आहे इथं असणार आहे, तोच इथं असणार आहे, तसाच आपल्याला ह्याच्यामध्ये निवडायचा आहे. काय निघेल बघा? पहा डीच्या पुढे एफ कधी आहे बघा? ए बी सी डी ई आणि एफ दोन घरं पुढे गेले की एफ येते. परत बघा जी आणि एफ मध्ये बघा ई एफ जी. हा बरं आता इथं काय निघेल बघा? एफ पासून जे पर्यंत बघा कधी येतोय आपण? ई एफ एफच्या लगेच नंतर अलीकडे काय? ई एफ जी. एफच्या लगेच पुढे जी आहे. बरोबर आहे का नाही? आणि जीच्या लगेच पाठीमागे एफ आहे म्हणजे इथं मायनस एक येईल. आणि इथं जे पासून एल पर्यंत बघा. जेच्या पुढे बघा जे के एल. जेच्या परत पुढे दोन घरं गेली काय ते एल निघतंय. अधिक दोन घरं केली की. ठीक आहे मग अधिक 2 वजा 1 अधिक 2. आता सगळीकडे तेच असतं लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये बघा एल एम एन. एन 2 ने पुढे बघा. परत बघा एमच्या पुढे एन आहे. एम एन म्हणजे थोडक्यात काय एनच्या पाठीमागे एक नाही एम आहे. आणि परत पीच्या पुढे आर बघा. पी क्यू आर. पीच्या पुढे दोन घरे गेले की बरोबर आर येते. म्हणजे सेम असतं. अधिक 2 वजा 1 अधिक 2 आणि तेच चेक करायचं ह्याच्यामध्ये आपल्याला. ठीक आहे. बघा आता काय दिसतंय ह्याच्यामध्ये? एचच्या पुढे जे कधी एच आय जे. एचच्या पुढे दोन घरे गेले की जे आहे. अधिक 2 केले की बघा. परत एल पासून एम बघा. जे के एल आणि एम. एल नंतर लगेच एम आहे.
एल नंतर लगेच एम आहे म्हणजे एमच्या पाठीमागे एल आहे -1 आणि ओ पासून एस बघा ओ पी क्यू आर एस बघा बघा सॉरी हा आपल्याला आता क्यू पासून ओ एस कडे जायचे बघा क्यूच्या पुढे बघा ओ पी क्यू आर आणि एस क्यूच्या पुढे लगेच 2 घरं गेली काय निघते एस निघते अधिक 2 केली बघा मग कुठली जोडी निघते बघा तर ऑप्शन नंबर पहिला निघते लगेच उत्तर निघते इथे जर बघितलं आपण बघा पीच्या पुढे एस कधी ओ पी क्यू आर एस बघा पीच्या पुढे 3 घरं गेले की एस निघते त्यामुळे विषय संपला याचा बाकी चेक करत बसे करत बघा आता ए पासून सी कधी बघा ए बी सी बरोबर 2 घरं पुढे गेले की आणि इथं बघा बी आणि बी सेम मध्ये दिलाय त्यांनी आणि आपल्याला काय करायचंय मधल्या अक्षराच्या पाठीमागचं घर घ्यायचं एक घर त्यामुळे ह्याचा विषय संपला आणि इथं काय असते बघा एमच्या पुढे टी कधी बघा एम बघा एन ओ पी क्यू आर एस टी 7 घरं पुढे गेल्यानंतर टी आहे त्याच्यामुळे ह्याचा पण विषय संपला ऑप्शन नंबर काय पहिला ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा परत सिरीजवरचा क्वेश्चन आहे काय दिसते बघा दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे बघा आता बघा काय दिसते बघा याच्यामध्ये तुम्हाला एक्स उलट या बघा आता हा चला एक्सच्या पुढे ई मोजा ए बघा एक्स वाय झेड परत ए बी सी डी ई म्हणजे एक्स पासून ई कितव्या क्रमांकावर आहे 7व्या क्रमांकावर आहे 7 आहे परत ई पासून एल मोजा बघा ई एफ जी एच आय जे के आणि एल बरोबर ई पासून एल पण हा 7व्या क्रमांकावर आहे मग आता मला सांगा एक्सच्या पाठीमागे 7व्या क्रमांकावरचं घर कुठलं असेल बघा आता बघा जास्त काय निघतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये क्यू दिसते क्यू 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 डायरेक्ट क्यू ला आधी धरायचं बघा क्यूच्या पुढे माझा बघा ओपी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू आणि एक्स बघा क्यूच्या बरोबर पुढे 7 घरं गेले की काय निघते इकडं तर एक्स निघते बघा क्यू इथं ह्याचा विषय संपला ठीक आहे बघा आता दोन्ही मध्ये कॉमन काय निघते बघा आय आय ठीक आहे लक्षात घ्या आय आय घेतला आय ए हे डायरेक्ट असे पर्याय जरी गेले तरी आपलं उत्तर काढतो शॉर्टकटने ठीक आहे बघा चला तरी आपण चेक करू बघा 12 आणि 6 18 18 आणि 6 24 24 आणि 6 30 आलं पाहिजे 24 आणि 6 30 मग क्यूच्या नंतर 30 कुठं कुठे बघा बघा क्यूच्या नंतर 30 इथं आहे क्यूच्या नंतर 30 इथं आहे ह्याचा विषय संपला ठीक आहे बरं आता 2 नंबरला काय निघते बघा आता चला डी चं मोजा बघा एबीसीडी बघा डीच्या नंतर काय बघा डब्ल्यू होईल हा डब्ल्यू इथं आहे पी बरं चला हा आता पीच्या पुढे डब्ल्यू कधी बघा पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू तिथं पण 7चाच फरक आहे बघा पण कसा बघा पीच्या पुढे इकडे 7 क्रमांकाने काय डब्ल्यू होईल डब्ल्यूच्या पुढे बघा परत डी कधी येते बघा डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी डी बरोबर 7 घरं पुढे गेले ह्या साईडला की बरोबर डी येते बघा आता मग पी कडे येणार बघा आता पीचा क्रमांक हा 7वा असला पाहिजे पाठीमाग काय निघते बघा आय आणि एल आहे समजा आयच्या पुढे जर मोजलं आपण आय जे आय एच आय जे के एल एम एन ओ पी 7व्या क्रमांकावर पी आहे का तर आहे मग इथं आय निघते क्यूच्या नंतर आय मग क्यूच्या नंतर आय निघते म्हणजे ऑप्शन नंबर 2 निघते ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा परत चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न बघा काय दिली बघा एक रक्कम 15 वर्षात चक्रवाढ व्याजाने तिच्या स्वतःच्या दुप्पट होते किती कालावधीत ती तिच्या स्वतःच्या 8 पट होईल वार्षिक गणना लक्षात घेऊन बघा 15 वर्षात दुप्पट होते म्हणजे बघा समजा पहिल्यांदा सुरुवातीला 1 रुपये रक्कम ही झाली मुद्दल ठीक आहे बघा मुद्दल आणि चक्रवाढ म्हणजे काय असतं बघा बरं आता इथं काय चक्रवाढ व्याज काढत बसी करत नाही काय दिसतंय बघा तुम्हाला इथं 15 वर्षामध्ये बघा दुप्पट झाली बरोबर आहे का त्याला लागली 15 वर्ष बघा चक्रवाढ व्याज सरळ व्याज काय आपल्याला घेणं देणं आहे 15 वर्षामध्ये दुप्पट झाली बरोबर आहे आता इथं जी काय अमाऊंट असेल 2 रुपये एकची 2 रुपये झाली आता 2 ची 4 रुपये व्हायला पण काय होणार आहे 15 वर्ष लागतील इथं बरोबर किती होतील बघा 4 रुपये होतील परत 15 वर्ष लागतील आणि परत बघा 4 ची दुप्पट 8 व्हायला परत किती होईल बघा परत 15 वर्ष लागतील म्हणजे एकूण किती वर्ष लागतील बघा 15 आणि 15 30 आणि 15 45 म्हणजे ऑप्शन नंबर 3 किती वर्षात 8 पट होईल तर बाबा 45 वर्षामध्ये 8 पट होईल ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा बॉड मासवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा 3.5 भागिले 4.9 बघा 3.5 नंतर आपण ते पूर्णांकात लिहू वरती 1 शून्य वाढवला खाली 1 शून्य वाढवला म्हणजे 35/49 होऊन जाते चला परत काय बघा अधिक काय 0.5 गुणिले 0.3 आणि वजा 0.1 चला काय निघते बघा आता इथं 5 बघा 7 35 7 7 49 ठीक आहे बघा 5/7 आले इकडं अधिक बघा 5 त्रिक किती आले बघा 15 आणि दशाच्या अपूर्णांकाच्या पुढे हे एक घर मध्ये 2 घर सोडायची इथे 2 घर सोडली नाही तर 0 लिहून टाकला चला परत किती येते वजा 0.1
चला आता इथे काय निघते बघा. बरं आता सगळं कसं दिले बघा तुम्हाला दशांश अपूर्णांकामध्ये. त्यामुळे 5/7 पण आपण दशांश अपूर्णांकामध्येच घ्यायचा. किती घरामध्ये बघा, 3 घरामध्ये 3 घरं दिलीत बघा झिरोच्या पुढे तुम्हाला. ठीक आहे बघा, 3 घरामध्ये आपण कॅल्क्युलेशन करू बघा. 7 ने 5 ला भाग झाला किती निघते बघा, 7 0 0 बघा. परत 7 7 49 1 परत 7 1 7 3 10 बघा 7 1 राहिला, 7 1 7 आणि 3 10 7 चोक 28 आणि 2 30 परत 7 2 14. मग ठीक आहे आपण 4 घरं घेतली. ठीक आहे बघा आपल्याला 3च घरं घ्यायच्यात. चला इथपर्यंत ठीक आहे. अधिक किती निघते बघा 0.15 वजा 0.1. आता अधिक अधिकची बेरीज करा 0.714 बघा 0.714 अधिक किती निघते बघा 0.15 0.15 काय निघते बघा इकडे शून्य देऊन टाका. चला 4 0 4 आले, 5 आणि 1 6 आले, 7 आणि 1 8 आले आणि इकडे 0 0.864 आणि त्याच्यामधनं 0.1 वजा करायचा आहे. इथं काय करा 0.1 वजा करा. काय निघेल बघा इकडं 4 आतनं 0 गेले 4 राहिले, 7 0 गेले 6, 8 आतनं 1 गेले 7 राहिले. इथे किती आला 0.764. 0.764 किती निघते बघा इथं ऑप्शन नंबर 3 मध्ये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न काय दिले बघा याच्यामध्ये. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार NRVH बघा NRV आणि H हे PTXJ शी विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याच प्रकारे PDXI बघा PDXI हे RFZK शी संबंधित आहे. RFZ आणि K शी संबंधित आहे. तर त्या तर्कानुसार खालीलपैकी काय TLQ आणि M शी संबंधित आहे. ठीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये काय फरक दिसतो बघा तुम्हाला. N च्या पुढे P कधी बघा NOP 2 घरं पुढे गेलं +2 केले की P येते. R च्या पुढे बघा OPQR ST परत 2 घरं पुढे गेले की T येते. बरं V च्या पुढे UVWX इथं पण 2 घरं पुढे गेले की X येते आणि X च्या पुढे H च्या पुढे HIJ इथं पण 2 घरं पुढे गेले की J येते. आता इथं काय डबल चेक करत बसायची गरज नसते. इथं पण तेच असतं लॉजिक. इथं जे दिले ना तेच इथं लॉजिक आहे. पण T च्या पुढे 2 घरं माझा ST UV इथं काय निघेल बघा V निघेल. V इथं नाही, V इथं नाही. ठीक आहे बघा. चला 2 नंबरला काय दिसतंय बघा L MN L च्या पुढे काय ते 2 घरं गेले की L MN इथं N निघेल. VN ऑप्शन नंबर काय निघते मग 4 नंबर. ठीक आहे. Q च्या पुढे बघा OPQRS इथे S निघाला आणि M च्या पुढे MNO म्हणजे बरोबर VNSO ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीजवरचा प्रश्न काय दिले बघा याच्यामध्ये. खालील अक्षर संख्या चिन्हांच्या मालिकेचा संदर्भ आणि प्रश्नाचे उत्तर द्या. तेथे अशा किती संख्या आहेत बघा किती संख्या आहेत की ज्यांच्या लगतच आधी एक अक्षर आणि लगतच नंतर एक अक्षर येते. नंतर लगतच एक अक्षर येते. म्हणजे अक्षर संख्या आणि अक्षर कुठून निघते बघा. अक्षर संख्या अक्षर बघा. अक्षर संख्या इथं अक्षर नाही. ठीक आहे. अक्षर संख्या अक्षर 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 बघा एक पण नाही म्हणजे एकही नाही येणार. ऑप्शन नंबर 4 पुढे दिसतंय का बघा अक्षर संख्या अक्षर नाही. ठीक आहे बघा एकही नाही येणार. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा शिलागिजमवरचा प्रश्न आहे. ठीक आहे. काय दिसते बघा. खाली दिलेली विधाने निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे बघा. विधान काय दिले बघा. सर्व पुरुष माकडे आहेत बघा. सर्व पुरुष माकडे आहेत. परत पुढे काय दिले बघा. काही कलाकार पुरुष आहेत. काही कलाकार हे पुरुष आहेत. काही कलाकार हे पुरुष आहेत. ठीक आहे. चला परत पुढे आता बघा याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे. आता चला निष्कर्ष वाचा काय दिले बघा. बरं आता स्टँडर्ड डायग्राम वरून आधी होकारार्थी निष्कर्ष चेक करून घ्यायचे. होकारार्थी म्हणजे कुठला बघा 2 नंबरचा आहे आणि नाही. काय दिले बघा 2 नंबरला सर्व कलाकार पुरुष आहेत बघा. सर्व कलाकार पुरुष आहेत का नाही. कलाकारांमधला काही भाग आहे एवढा भाग आहे ना तो काय पुरुष आहे. त्यामुळं हे काय झालं चूक झालं. आता 1 नंबर वाचा बघा. एकही कलाकार माकड नाही बघा. एकही कलाकार माकड नाही बघा. एक पण कलाकार माकड नाही का नाही बघा. काही कलाकार कलाकारांचा हा जो पार्ट आहे
तो काय आहे बघा माकडे. त्याच्यामुळं हे पण काहीतरी चुकतंय. आणि बघा नकारार्थी वाक्य ह्याच डायग्राम चुकल्यामुळं पॉसिबिलिटी डायग्राम काढून चेक करायची गरज नसते. त्यामुळे दोन्ही चुकी झालं. काय आलं बघा मग निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा हॅलो हा 9 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. बॉडमासवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जर ए चा अर्थ भागिले असेल, बी चा अर्थ गुणिले असेल, सी चा अर्थ वजा असेल आणि डी चा अर्थ प्लस असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. ठीक आहे बघा. 44 आता इथे लिहून घ्या आधी. 44 44 2 3 49. चला डी चा अर्थ काय दिलाय बघा, डी चा अर्थ प्लस, डी चा अर्थ प्लस लिहा. परत ए दिलाय, ए चा अर्थ भागिले, ए चा अर्थ भागिले. परत बी दिले बघा, बी चा अर्थ गुणिले, बी चा अर्थ गुणिले. परत इथं सी दिलाय, काय दिले बघा, सी चा अर्थ वजा, सी चा अर्थ वजा. ठीक आहे. आता ब्रॅकेट टाकून घ्या, कुठं कुठं बसते बघा, ब्रॅकेट इथून इथं बसते बघा. ठीक आहे. चला काय निघते बघा, 44 अधिक बघा 44 भागिले 2 केलं तर किती 22 येते. 22 गुणिले 3 बरोबर आहे का बघा, 22 गुणिले 3 आलं वजा 49. चला परत काय निघते बघा, इथं परत ब्रॅकेट टाकून ठेवा. चला 44 अधिक 22 किती झाले बघा 66 वजा 49. मग 66 आणि 44 किती झाले बघा 47 100 न हे किती झाले 110. 110 वजा 49 किती निघते बघा इकडं 110 मध्ये 50 50 आणि 60 61 उत्तर येते बघा 61. ठीक आहे. 61 मध्ये झाला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 900 किलोमीटरच्या प्रवासासाठी एक ट्रक 50 किलोमीटर पर आवर वेगाने पहिले 300 किलोमीटर अंतर प्रवास करते. उर्वरित अंतर किती वेगाने पार केले पाहिजे जेणेकरून सरासरी वेग 60 किलोमीटर पर आवर असेल. बघा सरासरी वेग 60 किलोमीटर असेल तर टोटल अंतर तुम्हाला किती किलोमीटर मध्ये पार केलं पाहिजे ते बघावं लागेल आपल्याला. बघा 900 किलोमीटर अंतर आपल्याला सरासरी 60 किलोमीटरच्या स्पीडने कव्हर करायचे, तर याचा अर्थ मग तिथं सरासरी वेग किती वेळ लागला पाहिजे बघा. शून्याला शून्य गेले बघा. बघा 60 एक 6 एक 6 6 एक 6 3 राहिले 6 पंचे 30 म्हणजे 15 तासामध्ये अंतर तुमचं कव्हर झालं पाहिजे. त्यावेळेस तुमचा सरासरी वेग किती राहतोय बघा, तर 60 किलोमीटर पर आवर राहतो. ठीक आहे बघा. चला त्यातलं बघा आता काय दिले बघा, पहिलं 300 किलोमीटर अंतर, 300 किलोमीटर अंतर आपण कितीच्या स्पीडने कव्हर केले बघा, तर 50 किलोमीटरच्या वेगाने. 50च्या कव्हर केलं तर काय निघेल बघा इकडं शून्याला शून्य 5 एक 5 5 सक 30 म्हणजे 6 तास वेळ लागला आपल्याला. ठीक आहे. 300 किलोमीटर अंतर कव्हर करायला. आता उरलेलं बघा 900 किलोमीटर जे अंतर असेल, सॉरी 900 300 गेले राहिले किती 600 किलोमीटर. 600 किलोमीटर अंतर आपल्याला 15 6 गेले किती 9 तास राहिले. 9 तासामध्ये कव्हर करावं लागेल. मग किती आपला सरासरी वेग असेल बघा. बघा 9 1 9 हा इथं पूर्ण भाग जात नाही, इथं 9 तासले आणि आता भाग घालवा बघा 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6 म्हणजे किती येते बघा 200/3 किलोमीटर पर आवर. ठीक आहे बघा. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, कारण इथं त्यांनी तसे पर्याय दिलेत म्हणून काही आपण तसं उत्तर काढलं 200/3 किलोमीटर पर आवर ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा प्रॉफिट लॉस वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका विशिष्ट संख्येच्या वस्तू 150 रुपये किमतीला 3 याप्रमाणे खरेदी केल्या आणि त्या सर्व 180 किमतीला 4 या प्रमाणात विकल्या तर नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. आता आपल्याला काय करावं लागेल बघा. बघा नफा तोटा आपण कधी सांगतो, एक वस्तू आपण किती रुपयाला खरेदी केली आणि एक वस्तू आपण किती रुपयाला विकली ह्याच्यानुसार आपण नफा तोटा काढू शकतो. मग थोडक्यात काय, समान संख्ये समजा एकच म्हणत नाही किती वस्तू घ्या तुम्ही, पण वस्तूंची संख्या तेवढी असेल. समजा 10 वस्तू आपण 100 रुपयाला घेतल्या आणि 10च वस्तू आपण 200 रुपयाला विकल्या तर 100 रुपये नफा झाला. याप्रमाणे पण वस्तूंची संख्या खरेदी आणि विक्री ज्या वस्तू आहेत ना त्यांची संख्या सारखी असली पाहिजे. इथं काय असते बघा तुम्हाला, आता हे बघा 150 रुपयाला किमतीला आपण 3 वस्तू खरेदी केल्या आणि विकल्या किती 4 वस्तू विकल्या. मग काय करावं लागेल बघा, एक तर 3 वस्तूंची खरेदी माहिती आहे ना तर 3 वस्तूंची विक्री काढा, किंवा त्या 4 वस्तूंची तुम्हाला विक्री माहिती आहे ना तर 4 वस्तूंची खरेदी काढा. बघा मग आता काय निघेल इकडं, 150 रुपयाला आपण 3 वस्तू काय केल्या खरेदी केल्या, बरोबर आहे का, आणि 4 वस्तू त्यांनी दिल्यात. मग 4 वस्तूंची खरेदी किंमत किती आहे बघा 3 5 बघा 150 रुपयाला 3 वस्तू तर 4 वस्तूंची खरेदी किंमत काय असेल बघा 3 5 15 4 5 20 मग 200 रुपये. 200 रुपयाला 4 वस्तू आपण खरेदी करेल आणि विकल्यात कितीला बघा, तर 180 रुपयाला 180 रुपयाला किती विकल्या तर 4 विकल्या, विक्री झाली. बघा मग आता काय निघेल बघा ह्याच्यामध्ये मला सांगा, 200 रुपयाला 4 खरेदी केल्या आणि 180 ला 4 विकल्या म्हणजे 20 रुपये लॉस मध्ये आपण.
पण नफा आणि तोटा कधी पण खरेदी किमतीवर काढतो आपण. खरेदी किंमत किती आपली 200 रुपये. 200 वर त्याला लॉस किती झाला बघा, 20 रुपयाचा लॉस झालेला आहे. तो टक्केवारीमध्ये किती मग गुणिले 100 केला आपण. मग काय निघेल बघा इकडं. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. बे एक बे 82 20 म्हणजे 10% आपल्याला लॉस झाला. 10% तोटा. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा इथं पण प्रश्न परत प्रॉफिट लॉस वरचा काय दिले बघा. एका वस्तूची खरेदी किंमत 1200 रुपये आहे आणि विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या 5/4 पट आहे. तर नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. आता बघा लक्षात घ्या. इथं आपल्याला ह्या वस्तूची खरेदी किंमत जी संख्येमध्ये दिली का त्याचा काय संबंध. आपल्याला प्रश्न कुठे विचारलाय बघा. तुम्हाला नफा किंवा तोटा टक्केवारीमध्ये किती झालाय. बरोबर आहे का. बघा लक्षात घ्या. आता इथे काय बघा खरेदी किंमत. इथे खरेदी किंमत लिहा. खरेदी किंमत आणि इकडे विक्री किंमत लिहा. विक्री किंमत. आता कसं असतं लक्षात घ्या. इथे इज इक्वल टू लिहा. कारण की नफा का तोटा ते आणखी माहित नाही आपल्याला. बघा आता इथं च्या कुणाला दिलाय बघा. च्या कुणाला दिलाय खरेदी किमतीच्या. म्हणजे याला च्या दिलाय ना ती छेदाची वस्तू असते बघा. मग च्या किती आहे बघा 4 आहे. हे गुणोत्तरामध्ये 5/4 म्हणजे 5/4च्या पटीत आहे. ठीक आहे. ठीक आहे बघा. तुम्हाला खरेदी किमतीच्या म्हणजे खरेदी किंमत किती आहे तुमची 4x आहे. ठीक आहे बघा. आणि बघा विक्री किंमत किती आहे बघा आता तुमची 5 आहे. विक्री किंमत किती झाली तुमची 5x. खरेदी किंमत झाली 4x आणि विक्री किंमत झाली 5x. जिथं च्या असतो ना ते छेदाची वस्तू घ्यायची. त्याची किंमत छेदाची घ्यायची. ठीक आहे बघा. चला आता मला सांगा खरेदी किंमत 4 आहे विक्री किंमत 5 आहे. याचा अर्थ तुम्हाला नफा झालेला आहे. इथं प्लस काय करा नफा करा. नफा किती झालाय तुम्हाला 1x. बरोबर आहे का बघा 1x 4x अधिक x आणि बरोबर झाले 5x. ठीक आहे बघा. विचारले काय तुम्हाला तर नफा किंवा तोट्याची टक्केवारी किती बघा. आता लक्षात घ्या 4x म्हणजे काय बघा 100 100%. तर x म्हणजे किती टक्के. x म्हणजे किती ते क्वेश्चन मार्क करा किंवा ठीक आहे बघा इथं n लिहा. x म्हणजे नफा n. मग n ची व्हॅल्यू काढा आपल्याला. मग तिरकस गुणाकार करा. बघा n गुणिले 4x n गुणिले 4x बरोबर x गुणिले 100 x गुणिले 100. आता इथं बघा लक्षात घ्या. इथं x ऑलरेडी घेतल्यामुळे आपण ही n पकडला. n जागेला ठेवा आणि 4x बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा x गुणिले 100 छेद 4x किती आला बघा. x ला x कॅन्सल 4 1 4 25 चोक 100 म्हणजे 25%. 25% तुम्हाला काय झाला नफा झाला. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन. मग हे बघा इथं 1200 रुपयात काय संबंध आला का इथं नाही. किंमत किती देऊ द्या मग 1200 देऊ द्या 1500 देऊ द्या 2000 देऊ द्या काय फरक पडत नाही. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. चला सिरीज वरचा प्रश्न काय दिले बघा. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल बघा. 315 347 389 441 आणि 503. चला किती फरक आहे बघा. 15 आणि 347 मध्ये बघा 15 10 25 35 45 46 47 म्हणजे 32 चा फरक आहे. चला 47 आणि 89 मध्ये बघा 50 60 70 80 30 39 39 40 41 42 म्हणजे 42 चा फरक होईल. ठीक आहे बघा इथं फरक किती आहे बघा 89 आणि 441 मध्ये 89 बघा हे झाले 11 11 आणि 41 किती झाले 41 आणि 42 आणि 52 चा फरक आहे. म्हणजे इथं थोडक्यात काय असेल बघा 62 चा फरक असेल आणि इकडे किती असेल बघा 72 चा फरक असेल. ठीक आहे बरोबर आहे बघा 41 आणि 503 मध्ये किती 62 चा फरक आहे. बरोबर आहे का. आता मला सांगा 503 अधिक 72 किती निघेल बघा. तर 572 आणि 3 झाले 75 म्हणजे 575 म्हणजे ऑप्शन नंबर असेल 2 575. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा प्रश्न आहे. बरं काय दिले बघा. काही माणसे 12 दिवसात एक काम करू शकतात. अशा माणसांच्या दुप्पट संख्येस त्या कामाचा निम्मा भाग करण्यास किती दिवस लागतील. बघा आता तुम्हाला काम दिले इथं. ठीक आहे बघा फॉर्म्युला कुठला असतो बघा. काम भागिले काम भागिले माणसे गुणिले दिवस गुणिले तास बरोबर काम भागिले माणसे गुणिले दिवस गुणिले तास. आता बघा दोन्हीकडे बघा काय दिले बघा. काही माणसे 12 दिवसात एक काम दिलेले आणि बघा इथं एक काम दिले आणि दुसऱ्यांदा काय दिले बघा कामाचा निम्मा भाग दुसरं काम दिलेले. मग आपण काय करू बघा पहिलं जे काम आहे ना ते 2 पकडू आपण म्हणजे त्याचा निम्मा भाग एक आपण इकडे पकडू शकतो. बघा एक काम करा किती लागली बघा तर 12 दिवसात काही माणसे 12 दिवसात. आता माणसं किती पकडले आपण 1 पकडू. माणसाला काय विषय नाही.
तेव्हा माणसं आपण एक्स पकडली आणि किती बघा लागले इकडे 12 दिवसामध्ये. बघा हे एक काम हे झालं, हे एक काम पूर्ण, एक काम आपण पकडलं दोन काम म्हणजे 2 रुपयाचं काम पकडलं आपण. 2 रुपयाचं काम करायला एक्स माणसे 12 दिवस लागतात. इज इक्वल टू दुसरं काम किती पकडलं बघा, तर बघा बघा अशा माणसांच्या दुप्पट संख्या बघा, म्हणजे आपल्याला बघा सुरुवातीला एक्स माणसं पकडली आपण, आता खाली किती पकडायची बघा, इकडे 2 एक्स माणसं पकडली आपण. 2 एक्स माणसाच काय म्हटले बघा, त्या कामाचा निम्मा भाग म्हणजे ह्या 2 रुपयाच्या कामाचा निम्मा भाग म्हणजे 1 रुपये झाला. याचा निम्मा भाग करायला काय म्हटले बघा, तर किती दिवस लागतील, तर इथं काय करा, पी दिवस लागतील. ठीक आहे बघा, आणि आता सॉल्व्ह करा. बघा पी बरोबरच्या अलीकडे आणला तर तो अंशाला येईल, इज इक्वल टू बघा हे 1/2 एक्स आहे असं ठेवा, गुणिले आणि हे सगळं बरोबरचं पलीकडे टाका. काय होईल बघा, उलट होईल, एक्स गुणिले 12 वरती जाईल, एक्स गुणिले 12 छेद किती आलं बघा, 2 आलं. आता भाग घालावं, काय निघेल बघा, या एक्स ला एक्स गेला बघा, बे एक बे सख्ख 12, परत बे एक बे त्रिक 6, म्हणजे पी इज इक्वल टू काय निघेल बघा, 3 निघेल. किती दिवस लागतील, तर 3 दिवस लागतील. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एक कार 60 किलोमीटर पर आवर वेगाने जाते, 3 तासानंतर तिचा वेग 80 किलोमीटर पर आवर पर्यंत वाढवला जातो. म्हणजे पहिल्या 3 तासामध्ये तिचा वेग 60 किलोमीटर आहे, 3 तासानंतर 80 किलोमीटर केला आणि कार पूर्णपणे थांबण्यापूर्वी हा वेग 2 तासासाठी राखला जातो. तर त्या गाडीने पार केलेले अंतर किती आहे बघा. थोडक्यात काय, सुरुवातीला 60 किलोमीटर पर आवर वेगाने ती किती तास गेली बघा, तर 3 तास गेली, अधिक नंतर काय केलं बघा, 80 किलोमीटरच्या वेगाने ती 2 तास केली. किती असेल बघा इकडे, 6 18 म्हणजे 180 अधिक 8 दुनी 16 म्हणजे 160, म्हणजे किती निघेल बघा, 160 सॉरी 16 दुनी 32 म्हणजे 340 निघेल. बरोबर आहे का. बघा 180 आणि 18 आणि 16 किती निघते, 18 आणि 28, 28 आणि 6 किती निघते, 34, बरोबर 340 किलोमीटर. म्हणजे एकूण तिने किती अंतर कव्हर केलं, तर 340 किलोमीटर अंतर पार केलं. सोपा प्रश्न. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत सिरीजवरचा प्रश्न दिला त्यांनी. काय दिले बघा, दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. ठीक आहे बघा, काय निघते बघा, एमच्या पुढं एमच्या पुढं ओ कधी असतो बघा, एन ओ, एमच्या पुढं 2 घरं गेले की ओ आला. परत ओच्या पुढे बघा ओ पी क्यू, ओच्या परत पुढे 2 घरं गेले की क्यू आला. मग क्यूच्या पुढे बघा ओ पी क्यू आर एस, बघा क्यूच्या पुढे 2 घरं गेले की एस येते, ओ पी क्यू आर एस. एस कुठे बघा, फक्त ऑप्शन नंबर 3 मध्ये. ठीक आहे बघा, परत काय 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 इकडे 8, शेवटी इथं 8 पण आला बघा, एस जे 8. आणि परत काय जी एच आय आणि जे, इथं बरोबर जे येते, जे पण आला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, पाईप नळ टाकीवरचा प्रश्न आहे बघा. काय दिसते बघा, पाईप सी एकट्याने एका टाकीला 12 मिनिटात भरू शकतो. बघा सी काय म्हटले, एकट्याने 12 मिनिटामध्ये भरू शकतो. तर पाईप ए आणि पाईप बी एकत्र मिळून 6 मिनिटामध्ये भरू शकतात. बघा ए आणि बी एकत्र मिळून काय म्हटले बघा, तर 6 मिनिटामध्ये भरू शकतात. जेव्हा पाईप ए ने 1 मिनिट भरू दिली, मग पुढची 2 मिनिटे पाईप सी ने भरू दिली आणि नंतर ए ने आणि तसेच पुढे सुरू ठेवल्यास ती टाकी 16 मिनिटात भरते. तर वेगवान पाईपला टाकी एकट्याने भरण्यासाठी किती मिनिटे लागतील. आता इथे लक्षात घ्या, काय म्हटले बघा, वेगवान पाईपला टाकी भरण्यासाठी किती मिनिटे लागतील. बघा आता प्रश्नामध्ये बघा काय दिसते बघा, लक्षात घ्या. आता बघा इथं एकूण किती 16 मिनिटं लागली, बरोबर आहे का. आता इथं देताना सी ला 12 मिनिटं लागतात, ए आणि बी ला 6 मिनिटं लागतात. ठीक आहे, लक्षात घ्या. आता 12 आणि 6 चा लसावी किती आला बघा, 12 आला. ठीक आहे, आपण काय करू, 12 लिटर टाकी असं पकडू आणि सी 12 मिनिटांमध्ये पकडतो, म्हणजे तो एका मिनिटामध्ये 1 लिटर पाणी टाकतो आणि ए आणि बी मिळून 2 लिटर पाणी टाकतात. ठीक आहे. ठीक आहे. चला आता काय केले बघा, आता इथं बघा बीचा त्यांनी उल्लेख केला नाही. ठीक आहे बघा, लक्षात घ्या बीचा उल्लेख केलेला नाही. आता इथं काय केलं बघा, 16 मिनिटांमध्ये टाकी भरली, पण कशी, सुरुवातीला ए ने बघा ए ने 1 मिनिट भरली, मग ए हा एका मिनिटात बरं, ए ने काय केले बघा 1 मिनिट भरली आणि परत काय दिले बघा, पुढची 2 मिनिटं पाईप सी ने भरला. पाईप सी ने किती भरला, 2 मिनिटं भरला. ह्याने 1 मिनिट आणि ह्याने 2 मिनिटं. मग आता मला सांगा हा 2 मिनिटांमध्ये किती भरतोय बघा, तर 1 लिटर पाणी भरतोय. हा 1 लिटर पाणी भरतोय. ठीक आहे. परत ए आला, परत इथं सी आला, परत ए आला, परत सी आला, परत ए आला, परत सी आला. म्हणजे बघा 1 2, इथं परत 1, इथं परत 2, इथं परत 1, इथं 2, इथं 1 आणि इथं 2. ठीक आहे बघा. आता मग सीचं तर आपल्याला माहिती आहे, सी हा एका मिनिटामध्ये 1 लिटर पाणी टाकतोय. मग तो 2 मिनिटामध्ये किती टाकेल, 2 लिटर पाणी टाकेल.
इथं 2 भरेल, इथं 2 भरेल, इथं 2 भरेल. ठीक आहे. एकूण किती 16 मिनिटं दाखवायचे आपल्याला. 1 अन् 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. परत इकडं ए भरेल 1 मिनिटं 13. इकडं परत सी भरेल 2 मिनिटं आणि परत काय निघेल ए भरेल. ए परत किती ए 1 मिनिटं. ए हा परत 1 मिनिटं भरेल. ठीक आहे बघा. एकूण किती मिनिटं झाली? आधी 16 मिनिटं करा बघा. बघा 3 अन् 3 6 अन् 3 9 3 चोक 12 3 5 15 आणि परत 1 16 मिनिटं. ठीक आहे बघा. बरं आता मला सांगा सीने किती मिनिटं भरली बघा. 2 अन् 2 4 अन् 2 6 अन् 2 8 अन् 2 10. 10 मिनिटामध्ये तो किती टाकीमध्ये पाणी भरतोय बघा. तर 2 अन् 2 बघा इथं किती आलं? 3 इथं परत 2 मिनिटं भरली. बरोबर आहे का? बघा 2 अन् 2 4 अन् 2 6 अन् 2 8 अन् 2 बघा 1 2 अन् 2 4 अन् 2 6 अन् 2 8 अन् 2 10. म्हणजे एकूण किती भरली बघा त्याने 10 लिटर पाणी भरलं. सीने बघा 10 मिनिट 16 मिनिटातलं 10 मिनिटं काम कोणी काम केले? सीने भरलेले आणि 6 मिनिटं काम कोणी केलेले तर बघा एने केलेले. ठीक आहे बघा. आता सीने 10 मिनिटामध्ये किती भरली बघा. 10 मिनिटामध्ये 10 लिटर पाणी भरलं त्याने. 10 लिटर. ठीक आहे. आता राहिले किती 6 लिटर. आता बघा 6 लिटर पाणी भरायला बीला किती वेळ लागलाय बघा. इथं बीला जर बघितलं आपण सॉरी ए आहे ना दुसरा. एला किती वेळ लागला बघा. एला किती वेळ लागला? एला 1 2 3 4 5 आणि 6. 6 मिनिटं त्याने घेतली. 6 एने 6 मिनिटामध्ये किती भरले बघा. एने 6 मिनिटात 6 मिनिटात किती भरले पाणी बघा. 2 लिटर पाणी भरले. अरे टाकीची क्षमता आपली किती आहे? 12 लिटरची क्षमता आहे. 12 लिटर ही एकूण टाकी झाली आपली. एकूण टाकी ही झाली क्षमता किती? 12 लिटरची. सीने 10 मिनिटात 10 लिटर भरून टाकलं आणि एला 6 मिनिटं सापडली तर त्याने 2 लिटर भरून टाकलं. मग आता लक्षात घ्या ए आणि बी मिळून जर एका मिनिटामध्ये बघा आता लक्षात घ्या. जर 2 लिटर भरायला जर त्याला बघा 2 लिटर भरायला जर 6 मिनिट लागत असतील तर एका मिनिटामध्ये ए हा किती पाणी भरेल बघा लक्षात घ्या. बघा किती भरेल? बे एक बे बे त्रिक 6 म्हणजे 1/3 लिटर भरेल. किती? 1/3 लिटर. मग आता मला सांगा आता इथं आपल्याला ए ची इफिशियन्सी कळली. ए किती भरला बघा. तर 1/3 लिटर भरला. किती? एका मिनिटामध्ये. आणि इथं ए आणि बी मिळून एका मिनिटामध्ये 2 लिटर पाणी भरतात. मग लक्षात घ्या इथं बी किती भरणार आहे बघा. बी किती भरणार आहे बघा. 2 लिटर मधनं 1 लिटर अधिक या दुसऱ्या 1 लिटर मधला 1/3 गेला राहिला की 2/3. म्हणजे जवळ 1 लिटर आणि परत कुठं किती झालं बघा 660 मिलीच्या आसपास 666 मिलीच्या आसपास कोण भरतोय? 1.5 लिटर पेक्षा जास्त पाणी कोण भरतोय? बी भरतोय. येते लक्षामध्ये. आता विचारलंय का त्यांनी आपल्याला बघा. तर वेगवान पाईपला टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल बघा. हे वेगवान पाईप कोण आहे हा सगळ्यात बघा. आता सी बघा. सी हा एका मिनिटामध्ये किती भरतोय बघा. 1 लिटर भरतोय. ठीक आहे बघा. सी भरतोय. ए किती भरतोय बघा एका मिनिटामध्ये 1/3 लिटर म्हणजे 333 मिलीच्या आसपास. पाव लिटरच्या थोडस वर जास्त. हा 1 लिटर भरतोय. हा पाव लिटर भरतोय आणि बी जो आहे ना तो 1.25 लिटरला थोडंच कमी. मग सगळ्यात वेगवान कोण आहे? हा बी आहे. बीला टाकी भरायला किती वेळ लागेल बघा. आता मला सांगा 12 लिटरची टाकी आणि बी कितीने भरतोय बघा. तर आता बघा हे आपण कसं लिहू बघा. भागाला असेल तर आपल्याला पूर्णांक इथं अपूर्णांकामध्ये घ्यावं लागेल. 3 1 3 आणि 2 5 5/3 लिटर. मग इथं किती येईल बघा 5/3. मग आता बघा काय होईल बघा. हा 3 बरोबरच्या 3 काय होईल अंशाला जाईल. 12 गुणिले 3 छेद काय होईल 5 होईल. 12 त्रिक 36 36 भागिले 5 केलं तर किती निघते बघा. 5 1 5 5 7 35 35 बघा 5 7 35 आणि 1 36 5 2 10 म्हणजे 7.2 मिनिटं यायला पाहिजे बघा. किती? 7.2 मिनिट. पण ह्याच्यामध्ये त्यांनी तसा ऑप्शन दिलेला नाही. काहीतरी ह्याच्यामध्ये चुकलेले. ठीक आहे. प्रश्न चुकलेला आहे. आणि ह्याचं उत्तर आहे काय दिले बघा. तर 12 मिनिटं जे की चुकीचं आहे. इथं उत्तर किती यायला पाहिजे. 7.2 मिनिटं यायला पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये. ए आणि बी एक काम अनुक्रमे 6 दिवस आणि 8 दिवसात करू शकतात. बघा ए आणि बी अनुक्रमे एक काम 6 दिवसात आणि दुसरं काम 8 दिवसात करू शकतात. सी च्या मदतीने त्यांनी 3 दिवसात ते काम पूर्ण केले. बघा सी च्या मदतीने म्हणजेच काय तिघांनी मिळून काम केलं. ते किती दिवसात पूर्ण केले बघा. तर 3 दिवसामध्ये. ठीक आहे बघा. आता इथे काय करू आपल्याला इफिशियन्सी काढू. म्हणजेच काय की कुणाला किती पेमेंट मिळते. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या इथं काय दिसते बघा. 6 8 आणि 3 चा लसावी किती आला बघा. 3 आणि 6 चा 6 आला. 6 आणि 8 चा 24 आला. ठीक आहे बघा. आता 24 आला इथं. किती येते बघा. मग 6 चोक 24 8 त्रिक 24 आणि 3 8 24. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या इथं आपण प्रत्येक वेळेस 24 म्हणजे काय पकडायचो. एकूण काम पकडायचो. ठीक आहे बघा.
पण लक्षात घ्या इथं आपल्याला त्यांचा इथं कामाची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. मग कसं असतं लक्षात घ्या, हे 24 म्हणजे किती पकडलं आपण 1848. ठीक आहे बघा, 1848 पकडलं. ठीक आहे असं. म्हणजे इथं कसं असतं लक्षात घ्या, इथं 24 घ्या. 24 म्हणजे काय आपण केलं असतं, लसावी सगळ्यात लहानात लहान संख्या घेतलेली असती भाग जाणारी. पण संख्या जर दिलेली असतील आपल्याला, त्यांनी आता व्हॅल्यू दिली. एकूण कामाची व्हॅल्यू किती ₹1848. इथं 1848 काढत बसायची गरज नाही. ठीक आहे बघा. 1848 ला परत तुम्ही 6 ने भागलं तर जी काय व्हॅल्यू निघेल ती 4 म्हणजे 4च्या त्या पटीमध्ये असेल. बरोबर आहे का? आपण त्याचं गुणोत्तर काढलं तर 4 3 8 हेच निघतं. त्याच्यामुळे बघा काय करायचं आपण डायरेक्ट आता लक्षात घ्यायचं. तर सीचा वाटा विचारलाय आपल्याला. बघा आता मला सांगा 4 इथं किती निघाले बघा 4, 3. आता मला सांगा ए आणि बी इथं समजा ₹4 पकडा, इथं ₹3 पकडा. आता बघा ए आणि बी ला मिळून ₹3 4 आणि 3 ₹7 पेमेंट मिळते. तिघांनी मिळून जर काम केलं तर किती मिळते बघा ₹8. याचा अर्थ काय बघा, ए ला किती मिळते? ए ला ₹4 मिळते. बी ला किती मिळते? ₹3 मिळते. मग आणि ए आणि बी ला मिळून 17 असेल आणि तिघांना मिळून 8 असेल तर सी ला किती मिळेल बघा? 8 मधनं 7 गेले राहिले किती? ₹1. सीचं किती झालं बघा वेतन झालं ₹1. ठीक आहे बघा आता प्रत्येकाचं आपल्याला पेमेंट कळलं बघा आता लक्षात घ्या. तीच अमाउंट आपण काय केली बघा 1848 मध्ये पकडली आणि ह्याच्यामध्ये ह्या गुणोत्तरामध्ये वाटून दिली. आता मला सांगायचं काय म्हणलं सीचा वाटा किती बघा. एकूण किती आहे बघा 4 आणि 3 7 आणि 1 8 म्हणजे 1848 चे आपण काय केलं 8 भाग केले आणि त्यातला एक भाग कोणाचा आहे तर सीचा आहे. मग सीच्या वाट्याला किती येतील निघून जातं इथं. काय निघेल बघा मग 8 एके 8 8 दुने 16 आणि 2 18 8 त्रिक 24 8 एके 8 म्हणजे ₹231. 231 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा 4 शब्द जोड्या दिल्या आहेत ज्यांपैकी 3 एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारे निवडा. एक वेगळे आणि 3 सारखे आहेत बघा. आता मला सांग पहिलं दिसते बघा पंचकोन म्हणजे 8 दिले. पंचकोन म्हणजे 5 कोण असतात. त्यामुळे हे चुकलं बघा. परत चौरसला 4 कोण असतात का असतात. त्रिकोण मध्ये 3 कोण असतात का असतात. षटकोन मध्ये 6 असते का तर असते. याचा अर्थ उत्तर काय असेल आपलं ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याजावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये एक रक्कम 2 वर्षांसाठी सरळ व्याजाच्या विशिष्ट वार्षिक दराने गुंतवली गेली. विद्यमान दरापेक्षा दर साल 3% अधिक दराने गुंतवले असते तर 2 वर्षात जमा झालेले सरळ व्याज ₹240 अधिक असते तर गुंतवलेली रक्कम शोधा. बघा आपल्याला आपण काय केलं सुरुवातीला सरळ व्याजाने काही रक्कम दिलेली एका काही ठराविक व्याजदराने. पण आपल्याला काय म्हटले जर आपण व्याजदरामध्ये जर 3% वाढ केली असती 2 वर्षासाठी तर आपल्याला वाढीव ₹240 मिळाले असते. मला सांगा सरळ व्याज तर प्रत्येक वर्ष सारखंच असतं. मग पहिल्या वर्षी समजा बघा पहिले तुमचं व्याज जर किती का असं वाढलाय किती आपण 3% वाढवलाय. पहिल्या वर्षी 3% वाढवला दुसऱ्या वर्षी पण 3% वाढवला आणि व्याज का सरळ व्याज आहे. सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी सारखंच असतं. मग एकूण किती झालं बघा 3 आणि 3 6% व्याज दर झालं. बरोबर आहे का? बरं आता 6% आपल्याला व्याज दर मिळाला पण संख्येमध्ये किती दिलाय बघा तो ₹240. थोडक्यात काय मग 6% रक्कम म्हणजे किती आहे बघा तर ₹240. तर विचारले काय तर गुंतवलेली रक्कम किती असते बघा 100%. 100% म्हणजे किती? एवढंच काढायचं याच्यामध्ये. बाकी काय करत बसणार बघा. x ने ह्याला गुणा आणि ह्याने ह्याला गुणा. काय निघेल बघा x गुणिले 6 बरोबर 100 गुणिले 240. बघा काय निघेल मग आता इथं x जागायला ठेवा आणि 6 बरोबर त्या पलीकडे टाका. मग काय होईल 100 गुणिले 240 भागिले 6 बरोबरच्या पुढे गेला की छेदाला जातो. मग काय निघते बघा इकडं चला 6 एके 6 6 चोक 24 म्हणजे इकडे किती आलं बघा 40 गुणिले 100 बरोबर किती आलं 4000. म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली 4000. म्हणजे जो ऑप्शन नंबर तिसरा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये तार्किक दृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे अक्षरांक पद दिलेले पर्यायातून निवडा. काय दिसतंय बघा आता यसच्या पुढे वाय किती बघा यस TUVWXY यसच्या पुढे 6 ग्रह गेलं की काय निघते वाय निघते. आता वायच्या पुढे बघा ई कधी निघतोय वायच्या पुढे झेड नंतर ABCD आणि ई बरोबर वायच्या पुढे 6 ग्रह गेले की ई निघते. आता ईच्या पुढे 6 ग्रह जावा काय निघते बघा ई FGHIJ आणि के 6 ग्रह पुढे गेली काय निघते इकडे के निघते. के कुठल्या ऑप्शन मध्ये दिसते का तुम्हाला इथं के आहे इथं नाही इथं नाही इथं नाही म्हणजे ऑप्शन नंबर किती आला पहिला आला आपला. ठीक आहे बघा. ठीक आहे. आणि इथं जर बघितलं बघा 86 मधनं 9 गेलं 77 वजा 9 केले की 77 मधनं वजा 9 केले की 68 68 मधनं वजा 9 केले की बरोबर काय येते 59 येते. इथे के आणि 59. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता.
बघा बॉड मासचा प्रश्न आहे. काय दिसते बघा तुम्हाला इकडे आता? चला आता 3 1 गुणिले 1 1 येणार. चला 3 त्रिक किती आलं बघा? 9 आलं. 9 लिहा इथं. आणि दशांश अपूर्णांकाच्या पुढे किती घर आहेत बघा? इथं 1 2 3 4 5 6. मग ही बघा दशांश अपूर्णांकाच्या पुढे 6 याच्यामध्ये घर 1 बघा 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 आणि 1 6 आणि इथं डॉट देऊन टाका आणि इथं शून्य लिहून टाका. आणि दशांश अपूर्णांकाच्या पुढे 6 घर आहेत. मग 9 हा जो आहे तो 6 घरामध्ये लिहायचा दशांश अपूर्णांक. पुढे दिसतंय बघा तुम्हाला 1 2 3 4 5 6 म्हणजे जो ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. चला बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. 4 अक्षरगट दिले आहेत त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अक्षरगट एक वेगळा आहे. तो वेगळा अक्षरगट निवडा. म्हणजे बघा 3 सारखे आहेत आणि एक वेगळा. काय दिसतंय बघा याच्यामध्ये? W च्या पुढे U कधी आहे बघा? UV. W बघा X बघा काय निघते बघा P पासून उलट मोजा बघा. P पासून U कधी निघते बघा? P Q R S T U. P च्या पुढे 5 घरं गेले की थोडक्यात U च्या पाठीमागे 5 घरं गेले की P निघते. U आणि W मध्ये बघा U, V आणि W. म्हणजे -2 घरं गेले की W येते. म्हणजे युच्या पुढे डब्ल्यू आहे पण डब्ल्यूच्या इकडे या साईडला यू असल्यामुळे युच्या पाठीमागे 2 घर जावं लागतं. ठीक आहे बघा चला. परत एफ आणि जे मध्ये बघा EF. GHIJ 4चा फरक आहे बघा. आणि जे आणि एल मध्ये बघा जे KL 2चा फरक आहे. परत बघा एम आणि आर मध्ये एम NOPQR 5चा फरक आहे. आणि आर आणि एम टी मध्ये OPQR ST 2चा फरक आहे. चला परत एच आणि एम मध्ये बघा HIJKLM 5चा फरक आहे. आणि एम आणि ओ मध्ये बघा NO 2चा फरक आहे. सगळीकडे 2 5 2 5 2 5 आहे. इथं फक्त 2 4 आहे म्हणून उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नंबर सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? दिलेली शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? ठीक आहे बघा 97 102 बर 97 102 111 124 x आणि 162. चला काय निघते बघा 97 आणि 102 मध्ये किती 5चा फरक आहे. 102 आणि 111 मध्ये 9 2 11 9चा फरक आहे. इथं 11 10 21 13चा फरक आहे. 124 बरं आता इथं काय दिसते बघा 5 अधिक 4 9 9 अधिक 4 13 13 अधिक 4 किती येते बघा 17चा फरक येते. 124 अधिक 17 किती निघते बघा इकडं अधिक करा इथं 20 30 40 41 141 निघते. 141 अधिक 17 आणि 4 किती येते 21 म्हणजे बरोबर 162 येते. ठीक आहे 141 बघा मग ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत तुम्हाला प्रश्न कशावर आहे? सिलोगिझम वरती. काय दिले बघा? दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे बघा चला विधान काय दिली बघा? सर्व पक्षी प्राणी आहेत बघा सर्व पक्षी हे प्राणी आहेत. आणि परत काय दिले? एकही माणूस प्राणी नाही. बघा माणसाचा आणि प्राण्याचा काही संबंध नाही. एकही बघा सर्व पक्षी प्राणी आहेत. एकही माणूस प्राणी नाही. ठीक आहे बघा चला. आता ह्याला काय म्हणतो आपण? स्टँडर्ड डायग्राम. आणि स्टँडर्ड डायग्रामची उत्तर बघा कसं असतंय? होकारार्थी निष्कर्ष चेक करण्यासाठी एवढी एक डायग्राम पुरेशी असते. दोन्ही पण निष्कर्ष कसे दिले तुम्हाला? होकारार्थी दिले. ठीक आहे बघा काय दिले? काही माणसे पक्षी आहेत बघा. काही माणसे पक्षी आहेत का बघा? नाही. बघा माणसाला ह्या सर्कलच्या आतमध्ये एंट्री नाही आणि पक्षी कुठे आतमध्ये बसतात त्याच्यामुळं पहिलं चुकतंय. दुसरं काय दिले बघा? सर्व पक्षी माणसे आहेत बघा. सर्व पक्षी माणसे आहेत का? नाही. पक्षाचा माणसाचा काही संबंध नाही. त्यामुळे इथं काय ते चुकतंय बघा. काय निघेल बघा? निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.